महिला आरक्षण विधेयकाद्वारे स्त्री शक्तीला सक्षम करून लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी सर्व खासदारांनी एकत्र यावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. युद्धविरामाचं उल्लंघन झाल्याचं सांगत इराणनं पुन्हा बंद केली होर्मुझची सामुद्रधुनी. लेबेनॉन युद्धविरामात नसल्याची अमेरिका इस्रायलची भूमिका. पश्चिम आशिया संकटामुळे कच्च्या मालाच्या जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत, मात्र भारतात औषधांच्या किमती स्थिर. आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत माहिती. होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करत ग्रीन आशा हे भारतीय जहाज LPG साठा घेऊन JNPA इथे सुरक्षितरित्या दाखल. भारताच्या देशांतर्गत मागणीतील वाढ आणि मुक्त व्यापार करारामुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.6% राहील, असा जागतिक बँकेचा अंदाज. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या 4ही संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारताचा बिनविरोध विजय. प्रीती सरन यांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक हक्क समितीवर पुन्हा निवड. 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 45 गिगावॅट उत्पादनासह भारतानं नोंदवली आत्तापर्यंतची सर्वाधिक वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढ. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरातचं मोठं योगदान. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार यांना दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची अखेर माघार. राजकीय सभ्यतेपोटी 2 पावलं मागे घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत पाठिंबा नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलं स्पष्ट. विधानसभा निवडणुकांसाठी आसाम आणि पुडुचेरीमध्ये 85% अधिक तर केरळमध्ये 75% मतदानाचा प्राथमिक अंदाज. बीडमधील गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध. गहिनी गड ते पंढरपूर दिंडीसाठी लागणाऱ्या रस्त्याचं काम लवकरच हाती घेणार. नारळी सप्ताहात मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंची शानदार कामगिरी. 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य अशा एकूण 10 पदकांची कमाई. नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता